श्री शंकर गीता अध्याय 18 श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. महाराजांच्या पूजेचा थाट. गुलाब पुष्पांचा हार घातला, उदबत्त्यांचा घमघमाट सुटला. आरती केली डौलात, साष्टांग केला नमस्कार. मस्तक ठेवले चरणावर, महाराजांनी हात डोक्यावर फिरवून कवटाळले मज. घट्ट धरले महाराजांनी मम मस्तक त्यांच्या हृदया भिडूनी. शरीर मम गेले मोहरुनी. आनंद लाटा उसळल्या. महाराज इतकी प्रसन्न दिसत. 17 अध्याय जे लिहिले असत ते महाराजांना अगदी पसंत पावती याची त्यामध्ये. आता फलश्रुतीचा अध्याय. लिहावा फलश्रुती असे काय, सांगितली तुझ तीच लिहिली जाय. लेखणी माझ्या हातात, महाराजांचे धरून पाय. फलश्रुतीचा हा अध्याय येथे पहा सुरू होय. दिव्य सुगंध दरवळला. जेथे सुगंध दरवळत तेथे महाराजांचे वास्तव्य असत. हे ठेवावे लक्षात, नमस्कार करावा. गुरु करावा असता लागत, म्हणून लोक गुरु करत. काय महिमा गुरुचा असत, ठाऊक नसतो लोकांना. गुरूंचा अगाध असे महिमा, गुरुच्या महत्वास नसे सीमा. गुरुच्या थोर विस कसलीच उपमा, देता येत नसस. शास्त्र आहे सांगत, गुरु प्रत्यक्ष ब्रह्मदेव असत. गुरु विष्णूच साक्षात, गुरुच भगवंत शंकर. हे 3 देव मुख्य असत, हे 3ही देव गुरु होत. गुरुत हे 3ही देव असत. एवढे महत्व गुरुला. पूजा केली जर गुरूंची, पूजा होती 3ही देवांची. जरुरी न वेगळी पूजा करण्याची, स्पष्ट अगदी होत असे. ब्रह्मा विष्णू महेशाऊन अधिकार गुरूंचा थोर असून, यालाही असे शास्त्रवचन. शास्त्र सांगते पहा की, ब्रह्मा विष्णू महेशांनी शाप जर दिला रागावनी, सोडविनास त्या शापातुनी समर्थ केवळ गुरुच. गुरूंनीच जर शाप दिला, त्या शापातून सोडविण्याला ब्रह्मा विष्णू महेशाला सामर्थ्य नाही मुळीच. प्रारब्धामध्ये जे जे असत तेच देव देऊ शकतात. देवांच्या मुळी न हातात प्रारब्ध बदलून टाकणे. प्रारब्धात जे लिहिले असत ते आपणहून होत असे प्राप्त, न मागताही ते असे मिळत. जरुरीच काय देवाची, गुरुचे मात्र असे नसत. गुरु प्रारब्ध बदलतात, मनास येईल ते देतात, प्रारब्धात असो नसो. गुरुचा असा दिव्य महिमा, या महिम्याला नाही सीमा. गुरुला देणे कसली उपमा, कालत्रयी शक्य ना. गुरु म्हणजे गुरुच तर, त्रैलोक्याचा आधार, ज्यांची माया अपरंपार. गुरु माऊली कृपाळू, किती गावेत गुरूंचे गुण. त्रैलोक्यावर ज्यांची सदा ऋण, कशी सांगावी गुरूंची खूण. अनादि अनंत अगाध गुरूंचा महिमा अपार. शिष्यही असावा लागतो तयार, गाडी आली गेली पार. शिष्य झोपून राहिला, अशा शिष्यास गुरूंच्या गाडीत बसण्याचा योग कधीतरी का येत. ही तर कैलास एक्सप्रेस असत, हय गय तेथे मुळे ना. गुरु माझा आहे प्राण, गुरु सर्वस्वाची असे खाण. गुरुच माझे कल्याण, अशी निष्ठा लागते. गुरुच माझे सर्व काही, गुरुशिवाय काही माहीत नाही. गुरुशिवाय मजला नको काही, धारणा अशी लागते. एकमेवा आपले ठिकाण गुरु. गुरु आहेत कल्पतरू, जे जे आपण मनात धरू, इच्छा पूर्ण होणार. प्रत्येकास असे आई, प्रत्येकास प्यारी आपली आई. आईस प्यारी तिची आई, नैसर्गिक असेच. परी आपण असा आईची आई, आई म्हणून चालणार नाही. हवी आपणास आपलीच आई, आगळेच महत्व आईचे. गुरूंचे गुरु, गुरुस थोर. आपणास आपले गुरु थोर, आपले गुरुच आपणा तारणार. गुरु महिमा प्रख्यात, आपले गुरूंचे जे चरित्र, त्यालाच म्हणतात गुरुचरित्र. इतर गुरूंचे चरित्र, गुरुचरित्र कसे होईल. आज श्री गुरुचरित्र म्हणून जो ग्रंथ येत असे दिसून, नरसिंह सरस्वतीचे चरित्र असून अलीकडचाच लिहिलेला. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी गुरूंची चरित्र का नव्हती. परी श्री गुरुचरित्राची विशेष ख्याती सर्वत्र वाचले जात असे. ज्या ज्या गुरूंची चरित्रे असत, जी चरित्रे वाचली जात, ज्या गुरूंचे चरित्र नसत, श्री गुरुचरित्र वाचत. गुरूंचे चरित्र नसल्यावर ग्रंथ कोणता वाचणार. वाचला जाईल सर्वत्र श्री गुरुचरित्र ग्रंथच. महाराजही भक्तास श्री गुरुचरित्र वाचण्यास सांगत होते, त्यावेळेस चरित्र त्यांचे नव्हतेच. आज महाराजांचे चरित्र उपलब्ध आहे सर्वत्र. हे वाचणे घरीच शास्त्रोक्त योग्य होत असे. हा जो नवीन विचार मांडला तो विरोधी वाटेल सर्वांना. तात्विक खोल विचार केला,
उपयुक्त योग्य हा पटेल. म्हणून महाराजांच्या सर्व भक्तांना, महाराजांच्या सर्व शिष्यांनी नित्य श्री शंकर गीता वाचून सार्थक करून घ्यावेच. हा ग्रंथ असे प्रासादिक, हा ग्रंथ अत्यंत मौलिक, महाराजांचे अघटित कैक लीलाविलास ग्रंथात. प्रेरणा महाराजांनी देऊनी, आशीर्वाद दिले महाराजांनी, आदेश महाराजांचा होऊनी, कौशल्य त्यांचेच यात ते. वेळोवेळी कौल दिला, अडता मुद्दा सुचविला, शुभ शकून प्रत्येक वेळेला झाले आहेत अनुभवले. महाराज विचार सुचवित, तेव्हाच ओवी तयार होत. यात माझे काहीच नसत, करते करविते महाराज. माझ्या हातात लेखणी, महाराजांचे उद्गार असती. त्यांच्या हातात जर लेखणी, ग्रंथ कोण लिहिणार. अशा या अपूर्व ग्रंथात महाराज लीला विलासामृत भरले आहे ओतप्रेत. हवे तेवढे लुटाहो, या लीला विलासामृताने जीवन उजळून टाकावे प्रत्येकाने. या मानवी देहाचे ह्याप्रमाणे सार्थक घ्यावे करून. आज धकाधकीचा मामला, जो तो उद्योगात गुंतला, निवांत वेळच नसे कुणाला, घाई गडबड नेहमी. पहा प्रत्येक अध्यायात 108 ओव्याच असत. अध्याय 18च असावेत. महाराजांचा आदेश 121 ओव्या. 18व्यात सर्व ओव्यांची संख्या असत 1957. ग्रंथराज हा एवढा कितीही मोठा ग्रंथ लिहिला संपणार नाही चरित्र. महाराज तर मारुतराय, शेपूट संपेल का कधी. ग्रंथ विस्तीर्ण लिहिल्यावर वेळ कोणास मिळणार, पारायण कोण करणार. म्हणून स्वल्प ग्रंथ हा. मानवांच्या प्रमुख मागण्या 18, प्रत्येकाचे प्रकार 18. मागण्यांचा हा प्रचंड वारा सुसाटवा हे अखंड. आपल्या असतील ज्या मागण्या, आपल्या असतील ज्या इच्छा, आपल्या असतील ज्या उणिवा, मनोकामना असतील. अचानक संकट उद्भवले, काही प्रश्न निर्माण झाले, परिस्थिती प्रतिकूल बदल झाले, काय करावे सुचेना. हा ग्रंथ असता वाचत, पारायणे करता सतत, वरील सर्वांची पूर्तता होत. प्रश्न सारे सुटतील, पूर्ण होतील साऱ्या मागण्या, पुरतील सर्व आपल्या कामना, नष्ट होतील सगळ्या उणिवा, मनोकामना पुरतील. संकटात मार्ग दिसेल, प्रश्न मार्गी लागतील, अनुकूल बदल होतील, काय करावे सुचेल. महाराजांवर असावी प्रीती, असावी अव्याभिचारी भक्ती, असावी महाराजींचीच आसक्ती, अढळ श्रद्धा असावी. पारायण सुरू करते वेळी अग्निकुंडात अग्नी फुलवणी, गोघृताची आहुती देऊनी प्रज्वलित अग्नी करावा. मच्छिंद्रनाथांची शांत धुनी महाराजांनी प्रज्वलित करुनी. धुनी म्हणजे अग्निहोत्र असूनी, असे महत्त्व अग्नीस. ज्याला अग्निहोत्राची माहिती असे त्याने अग्निहोत्र करावे, अन्यथा धुनीस पेटवावे. नाथपंथी खूनही. महाराज नाथ संप्रदायी असत. शांत धुनी प्रज्वलित करत, यात महाराजांचा हेतू असत. अखंड धुनी चालावी. पारायणे जेथे सुरू होत, महाराज तेथे जातात. महाराजांसाठी लागत एक पाठ स्वतंत्र. या पाठाची पूजा करून करावे महाराजांना आवाहन. महाराजांना नमस्कार करून पारायण सुरू करावे. पद्धत सप्ताह पारायण. प्रथम दिनी ग्रंथ महाराज पूजन. पहिले 2 अध्याय वाचून नैवेद्य आरती करावी. पुढील 5 दिवसात रोज 3 अध्याय वाचावेत. 7व्या दिवशी 1च अध्याय 18वा वाचावा. पारायण पूर्ण करुनी महानैवेद्य आरती करुनी पारायणाची सांगता उरकुनी. सप्ताह पद्धत अशीही. रोज 1 अध्याय वाचुनी 18 दिवसात पारायण. रोज वाचिता अध्याय 2. पारायणे 9 दिवसात होत असे. वाचने अध्याय रोज 3. 6 दिवसांचे पारायण. रोज 6 अध्यायाचे वाचन. पारायण 3 दिवसांत. रोज वाचन 9 अध्यायांचे. पारायण 2 दिवसांचे. बसल्या बैठकीत ग्रंथ पूर्ण करणे. पारायण 1 दिवसांत. पारायणाच्या या पद्धती 7 प्रकारच्या त्या असती. आपणांस सोयीची वाटेल ती अनुसरावी पद्धत ती. बसल्या बैठकीत पारायण करणे सहज शक्य असून बाकीच्या पद्धती याहून असती सुलभ अत्यंत. नोंद ठेवावी पारायणांची, असे ती तुमच्याच कल्याणाची. किती पारायणात काय घडले याची कल्पना तुम्हाला येईल हो. या ग्रंथाचे पारायण पहिले अगदी निष्काम पाहिजे केले. यातून आपणास सूचना मिळे त्याप्रमाणे करावे. नंतर करुण कामना करावे पुढील पारायणा. या पारायणातून आपणा सूचना काही मिळतील. आपली कामना पूर्ण होणे यास्तव किती करावीत पारायणे.
सांगतीला महाराज स्पष्टपणे त्या आज्ञेप्रमाणे करावे. पारायण करील जो श्रद्धावंत, प्रकटेल पुढे भगवंत. दिसतील महाराज मूर्तिमंत, याहून काय हवे हो. हा शाश्वत लाभ महान, अपूर्व अत्यंत मौल्यवान. अशाश्वत लाभ यापुढे लहान, क पदार्थ केवळ. मौल्यवान लाभ मिळे ज्यामुळे, त्यापासून क्षुल्लक लाभ कान मिळे. सागरी अथांग जल भरलेले चुळभर जल कान मिळे. प्रत्येक अध्याय या ग्रंथातील विशिष्ट कामना करील सफल. महाराज दृष्टांतात सांगतील. कोणता अध्याय वाचावा तो संपूर्ण ग्रंथाच्या पारायणात. संपूर्ण कामनांची हमी असत, ग्रंथांचे वैशिष्ट्य असत. सकल कामनापूर्ती हे. महाराज अनेकांना मंत्र देत. शिष्य मंत्र ऐकतात आणि तसेच स्वस्थ बसतात. माहीत त्यांना नसतेच. गुरु जेव्हा मंत्र देतात तो साधना करण्यासाठी असत. नित्य साधना असता करत सार्थक होई जन्माचे सुवर्ण होण्यास. गुरु देतास मंत्र परीस, झोपला परीस घेऊन उशास. उपयोग काय मंत्राचा. गुरुनी आपणास मंत्र दिला, त्याचा नित्य जप पाहिजे केला. किती अक्षरे मंत्राला मोजावीत आपण, किती अक्षरे तितके हजार जप केला पाहिजे दिनभर. नित्य एवढा जप करणे जर शक्य नसेल आपणा, मंत्रांच्या अक्षरा एवढ्या माळा पाहिजेत सोडल्या. यात मात्र सवलत मुळीना. एवढे तरी करावेच, यातही काही कमी पडले, आपणास दोष लागत असे, तो दोषही जातो गुरुकडे. विचार याचा करा हो. नित्य जास्तीत जास्त जप करुनी, नित्य नोंद ठेवावी लिहुनी. ऐसे सांगते निक्षुनी. मंत्रशास्त्र स्पष्टच. या ग्रंथाचा मुख्य आधार आहेत भस्मे ओंकारनाथ. पारमार्थिक त्यांचा अधिकार महाराजांप्रमाणेच. 1980 हे चरित्र लिहिण्याचे मी विचारित, त्यावेळी भस्मेनं काही बोलत 8 वर्षांनी म्हणाले, आमच्या महाराजांचे चरित्र तुम्ही का नाही लिहित. मी विचारलेले तुम्हा असत 8 वर्षापूर्वी हे. तेव्हा महाराजांचा आदेश नसत. आज महाराजांचा आदेश असत. ग्रंथ लिहिण्याचे निश्चित होतं. पुण्यास गेलो दोघेही. दर्शन घेतले समाधीचे, निवेदन केले ग्रंथांचे. आशीर्वाद घेऊन महाराजांचे अनेकांना भेटलो. ज्या गावात महाराजांचे भक्त, जाऊन त्या गावात माहिती अनुभव मिळवीत अगदी सर्वांस भेटलो. भस्मे लहानपणापासून महाराजांच्या संगतीत असून केली अपार सेवा मनापासून. भक्त एकनिष्ठते. 20 वर्षांपासून भस्मेंचा माझा परिचय असून महाराजासंबंधी मधून माहिती सांगत होते ते. नुसते महाराजांचे नाव काढता भस्मे गहीवरून येतात ऐकता. एवढी महाराजांशी एकरूपता त्यांची आहे झालेली. विविध पुस्तके मजशी देणे, विविध माहिती सांगणे, अनेकांना भेटवून आणणे, तळमळ त्यांना अत्यंत. प्रत्येक अध्याय होता लिहून, त्यांना दाखविता मी वाचवून. भस्मे जातात आनंदून, संतुष्ट अत्यंत होतात. प्रत्यक्ष महाराज संतुष्ट होत, त्यातूनही पावती मज मिळत. या ग्रंथांचे सर्व श्रेय असत भस्मे यांनाच. त्यामुळे शशिकांत महादेव देव महाराज चरणी त्यांचा भाव. महाराजांच्या कार्यास सदैव तत्पर अत्यंत असती ते. त्यांनी आपल्या मोटारीतून पुण्यात अनेक ठिकाणी नेऊन भेटीगाठी करवून मुलाखती घडविल्या. पुण्याहून अनेक गावांतून आम्हास ठिकठिकाणी नेऊन माहिती मिळावी म्हणून. देव सहकार्य असे हे. तसे सुईवर बांधावे नगर, किंवा हाती घेऊन घागरी भरावा सागर. ऐसे महाराज चरित्र हे. घरात चालताही येईना, करी मोठ्याने वल्गना, करीन मी पृथ्वी प्रदक्षिणा. ऐसे महाराज चरित्र. नित्य 2 प्रहराची भ्रांत, म्हणे जगास करीन मी तृप्त. देन पक्वान्नी समस्त. ऐसे महाराज चरित्र. शक्य का रवी किरण मोजणे, नभाची नक्षत्रे तारांगणे, सागर खोली सांगणे. ऐसे महाराज चरित्र. उंची किती आकाशाची, लांबी किती पृथ्वीची, गती किती वायूची. ऐसे महाराज चरित्र. असंख्याचे अनुभव असंख्य, अनुभवांच्याही छटा असंख्य. महाराजांच्या कृती असंख्य, सर्व गुंफणे अशक्य. पंगुल्लंघयते गरी मुखम वाचालम करोती. ऐशी असे फलश्रुती महाराजांच्या कृपेची. सोमवार सप्टेंबर 28, 1987 सन. शके 1909 असत. आश्विन शुद्ध पंचमी. या शुभदिनी सुवेळी ग्रंथलेखनास सुरुवात झाली आणि पौष शुद्ध अष्टमी भली. 1910 शक सन 1989 जानेवारी दिनांक 30 सोमवारी सुसमयास ग्रंथ पूर्ण झाला. ग्रंथाचा प्रारंभ सोमवार, ग्रंथ संपला सोमवार. प्रारंभ शेवट सोमवार. योग कसा
पहा हा महाराज प्रकटले सोमवार, महानिर्वाणही सोमवार, दोघांचे सोमवार, एकरूपताही केवळी, भगवंत वासुदेव अघोर, जामदग्नी वत्स पंचप्रवर, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण तर, माहिती माझी असेही, भगवान श्रींचीच कृपा म्हणून, संपूर्ण झाले ग्रंथलेखन, योग आला सर्व जुळून, उपकार त्यांचे अनंत, महाराजांचा आदेश झाला, आशीर्वाद त्यांचा मिळाला, 18 अध्यायांची ही माला, चरणी त्यांच्या अर्पितो, महाराजांच्या 3 पादुका सत, समाधी मठात एक स्थापित, दुसऱ्या शुभराय महाराज मठात, तिसऱ्या जक्कल मळ्यात, घरात ग्रंथ असावा पाटावर, गंध फूल वाहावे ग्रंथावर, ग्रंथास नित्य करावा नमस्कार, समाधान शांती मिळेलच, अल्लख महाराज पुकार करत, लगेच साष्टांग नमस्कार मी घालत, 18वा अध्याय ग्रंथ समाप्त होत, स्वय ग्रंथ हाती घेतला, संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.